हाय हॅलो नमस्कार. मी आरती एस एस मेडिकल चॅनलमध्ये तुमचं खूप स्वागत करते. आज आपण बघणार आहोत आवळा कँडी कशी बनते ती. आणि सीझनचे आवळे खूप आलेत मार्केटमध्ये आता. नक्कीच ट्राय करायला काही हरकत नाही आहे घरी, आणि घरच्या घरी सॉफ्ट अशी आणि स्वच्छ हायजीननी एकदम बनलेली असते आवळा कँडी. नक्की ट्राय करायला काहीच हरकत नाही आहे घरी. आणि फसतं असं काहीच नाही याच्यामध्ये फसण्यासारखं. 100% हेच होतं, ते काय म्हणतात त्याला, होते चांगली आवळा कँडी. हे बघा, मी आता 1.5 किलो आवळे घेतलेत एका चाळणीत. स्वच्छ धुवून स्वच्छ कॉटनच्या कपड्याने पुसून कोरडे करून आणि इडली पात्रावरती ही चाळणी ठेवली आहे. आणि त्याच्यावरती इडली पात्राचं झाकण ठेवलं आहे. आणि त्या इडली पात्रामध्ये 1 तांब्या पाणी घालून एक 15 मिनटं आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे हाय फ्लेमवरती. आणि हे बघा, असं व्यवस्थित त्याला कवर करून ठेवायचं त्या झाकणाने. आणि तुमच्याकडे स्टीमर असेल स्टीमर, नसेल तर कढईवरती चाळणी ठेवून वाफवा तरीसुद्धा होतं. असं काही नाही आपल्याकडं ते स्टीमर पाहिजे काय, असं काहीच नाही आहे. हे बघा, अशा आवळ्यांच्या ना शिजलेत हे कसं कळतं माहिती आहे का, आवळ्यांच्या अशा त्या ज्या फोडी आहेत अशा वेगळ्या वेगळ्या व्हायला लागतात लगेचच. हे बघा, मी 15च मिनटं ठेवले आणि गॅस बंद केले. त्यानंतर हे मी आवळे छान थंड होऊन देणार आहे. आणि थंड म्हणजे एकदम कोमट कोमट असे, हाताला पोळणार नाहीत असे. आणि मग याची हे बी बाजूला काढून घ्यायचेत आपले. मग हे बघा, मी अशा प्रकारे हे बी काढलेत. आणि असे खुल्ले खुल्ले करून घ्यायच्यात, त्याच्या फोडी एकदम पूर्ण मोकळ्या मोकळ्या करायच्यात. हे बघा, आणि आपण या सगळ्या आवळ्यांच्या आता अशा बी काढून घेणार आहे. प्रोसेस एकदम सोपी आहे आवळा कँडीची. असं काही अवघड असं काहीच नाही याच्यामध्ये. पण खायला एवढी छान लागते ना, सॉफ्ट सॉफ्ट अशी आवळा कँडी तयार होते घरी तयार केली की आपण. हे बघा, असं व्यवस्थित खुल्ले करून त्याचे मोकळे करून घ्यायचे त्याच्यात त्या फोडी सगळ्या आवळ्यांच्या मी बिया काढून घेणार आहे. हे बघा असं. आणि आता त्या बी काढून झाल्यात. आणि हे बघा, अशी थोडी पातेल्यामध्ये मी साखर खाली घेतली आधी. आणि हे सगळ्या बी त्याच्यामध्ये घालणार आहे, सॉरी त्या फोडी त्याच्यामध्ये घालणार आहे. हे बघा असं. आणि वरून सगळी साखर घालणार आहे. आणि ह्याला आता हात किंवा चमचा काहीच न लावता, टच न करता व्यवस्थित असं पातेल्यामध्येच त्या साखरेमध्ये घोळून घ्यायचं. हे बघा, असं व्यवस्थित सगळ्या फोडींना साखर लागली पाहिजे. अशा प्रकारे चांगलं 2-3 वेळेस असं हलवून हलवून घोळून घ्यायचे. आणि मग साखर सगळीकडे लागायला पाहिजे. हे बघा, एवढी साखर म्हणजे मी जवळजवळ 1.5 किलो आवळ्यांना 1 किलोच्या वरून साखर होती माझी. 1-1.25 किलो साखर असेल. आणि ह्याला असं झाकून ठेवलं. ह्याला हात नाही लावायचा, काही नाही. पाणी बिनी न पडायच्या ठिकाणी झाकून ठेवायचं. हे बघा, दुसऱ्या दिवशी असा साखरेचा पाक तयार झाला होता. आणि ह्यांना थोडं हलक्या हातानेच असं हलवायचं आहे, साध्या चमच्यानी. हे बघा, तिसऱ्या दिवशी थोडासा फेस यायला तयार लागतो. पण फेस आला तर खराब होता असं अशातला काही प्रकार नाही आहे हा. फेस येतोच, कारण कच्ची साखर असते आपली. आपण पाक वगैरे काही केलेला नसतो, असं म्हणजे उकळून पाक केलेला, चाचणी तयार केलेली नसते. त्यामुळे फेस हा येतोच आवळ्याचा साखरेत घातल्यावरती. हे बघा, असं असे झालेत आपल्या फोडी. आता तिसऱ्या दिवशीचं हा आहे असं. आणि हे व्यवस्थित झाकून ठेवायचं. बघा, हे चौथ्या दिवशी मी काढलेत आवळे पाकातून आवळे त्या झाऱ्याच्या साह्याने काढून व्यवस्थित मी ताटामध्ये पसरून घेणार आहे. आणि उन्हात ठेवणार आहे डायरेक्ट. आणि 1 दिवसच उन्हात सुकले ना की ह्याचं सगळं ते जे पाक, ह्याला म्हणजे असं थोडं पाणी पाणीसारखं पाक असतो ह्याला लागलेला, तो आपल्यातून व्यवस्थित सुकून जातो, घट्ट होतो असा तो आवळ्यांसोबत. आणि मग हे बघा, असं उन्हात ठेवायचं. मी सगळे त्या आवळ्याच्या फोडी 2 ताटात पसरवल्यात, वेगवेगळ्या मोठ्या ताटांमध्ये. हे बघा, असं खुल्ले करून उन्हात ठेवायचं. 1 दिवस, पूर्ण 1 दिवस उन्हात ठेवायचं. हवेला सुकवल्या तर वेळ लागतो, आणि एवढ्या थंडीत फॅन कोण लावणार आहे. त्यामुळे शक्यतो उन्हात सुकवायचा प्रयत्न करा. हे बघा असं. आणि हे बघा, अशा कोरड्या होत्या त्या फोडी आपल्या 1 दिवस उन्हात सुकवल्या की कोरड्या झाल्यात अशा एकदम फोडी आवळ्याच्या. ही पिठी साखर घेतली मी 1 वाटी. आणि ही 1 वाटी पिठी साखर एवढ्या फोडींना पुरेशी आहे. हे बघा, आता ही
व्यवस्थित आपण पिठी साखर या फोडींना लावून घेणार आहे. बघा अशी झाली आपली आवळा कँडी तयार झाली आहे. फक्त आता हिला साखर लावायची वरून, पिठी साखर. हे बघा व्हाईट व्हाईट जे टेक्स्चर येतं ना त्याला वरून, हे बघा असं दिसतं ना, ही पिठी साखरेचंच असतं. मिक्सरवरती दळली पिठी साखर, एकदम बारीक साखर दळायची आणि ही व्यवस्थित त्याला लावून घ्यायची. अशी एकदा नक्की ट्राय करून बघा, खूप छान होते आवळा कँडी घरच्या घरी तयार. आणि एकदा ट्राय करायला काय हरकतच नाही आहे ना. हे बघा असं व्यवस्थित ती साखर त्या सगळ्या फोडींना पिठी साखर घोळून घ्यायची आणि मग एका कोरड्या स्वच्छ बरणीमध्ये, बॉटलमध्ये भरून ठेवायची. बघा चमच्याने करायला घेतले, एवढं व्यवस्थित नाही झालं. परत ताटात हे करावं म्हणलं, नाही झालं. शेवटी हाताचाच वापर केला आहे मी. हाताने व्यवस्थित ही पिठी साखर घोळून घ्यायची आणि अशी छान आपली आवळा कँडी तयार होते. बघायला पण छान दिसते आणि बघता क्षणी खाऊ अशी वाटते. एकदम छान झाली होती आवळा कँडी. तुम्ही पण नक्की ट्राय करा बघा अशी आवळा कँडी घरच्या घरी. आणि जास्त काही मेहनत नाही आहे ह्याला आणि जास्त काही पदार्थ वेगळे वेगळे लागत नाही. 10 मिनिटाची स्टीम आणि 1 किलो साखर, 1.5 किलो आवळ्यांना. हे बघा असं कोरड्या बरणीमध्ये मी भरून ठेवणार आहे आवळा कँडी. आणि मुलांना तर फार आवडते आवळा कँडी, त्याच्यामुळं नक्की ट्राय करा. जास्त क्वांटिटीमध्ये करता येते, पण थोड्या क्वांटिटीमध्ये मी तुम्हाला करून दाखवली आहे. हे बघा असं. आणि त्याच्या थोड्या फोडी ठेवल्या होत्या मी वाफलेल्या, त्याचं मी आंबट गोड लोणच्याची शॉर्ट टाकलं आहे आपल्या चॅनलवरती, ते बघायला नक्कीच विसरू नका. हे बघा असं एक एअरटाईट बरणीमध्ये मी ते सगळं भरून ठेवलं व्यवस्थित आणि एकदम सॉफ्ट असं चुई झाले नाही, म्हणजे असं वातड असतात ना ते खायला असे ओढायला तसं नाही झालेले, छान झाल्या होत्या सॉफ्ट एकदम. हे बघा आवळा कँडी नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. हे बघा आपल्या आवळ्या कँडी अशा तयार झाल्या आणि बाजारात खूप आवळे उपलब्ध आहेत. एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे आवळा कँडी. हे बघा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.